आपल्या म्युरल आर्टवर्कच्या 4थ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. कास्टिंग झाल्यावर मग आपण आपल्या प्लायवरची पूर्ण क्ले काढून घेतली. तर आज आपण आपल्या कास्टिंग केलेल्या डिझाईनचा रिझल्ट पाहू. क्ले वर्क करताना झालेल्या चुका हे त्या फायबर कास्टिंग केलेल्या डिझाईनवर दिसतील याची मला किंचितही जाणीव नव्हती. हे मला आतापर्यंतही माहीत नव्हतं, पण मी खुश होतो की आपली डिझाईन एकदम प्रॉपर निघाली म्हणून. कलाकार म्हटल्यावर आपण आपलं काम कलाकारदृष्ट्या चांगलंच दिसलं पाहिजे, हा आपला मेन फोकस असतो. तर ते जेवढेही चुका केलेल्या होत्या आपण त्या पूर्ण चुका आपण दुरुस्त करून त्याला फायनल वर्कमध्ये एकदम पद्धतशीर डेव्हलपमेंट केली. मग ते कशी केली ते पुढच्या पार्टमध्ये दाखवतोच तुम्हाला. कास्टिंग केलेल्या पीसले मग आपलं साफ करायची प्रोसेस चालू झाली पुढची. मग त्याच्यात आपल्याला बारीक त्याच्यात काय POP माती वगैरे फसून राहते, तर ते आपल्याला साफ करावं लागते. कारण साफ केल्यावरच ते आणखी प्रॉपर धुतलं जाते. मग त्याला निरम्यानं शॅम्पून वगैरे धुवून प्रॉपर आणखी आपल्या कलरिंगसाठी तयार केलं जाते. मग दिनेश भाऊनं त्याला मस्त धुवून काढली. तर मधात मग तुम्हाला तुम्ही म्हणसाल तो मधात काय गट्टा दिसू राहिला, तर त्याच्यात आपल्याला ड्रॅगन पॅलेस लावायचा आहे. त्या डिझाईनला आपल्याला लास्टमध्ये करायचं आहे. तर पेंटिंग करताना या पेंटिंगचा पूर्ण कन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगतो. चला मग पुढच्या टप्प्यात आपण आपल्या म्युरलची पूर्ण पेंटिंगची प्रोसेस पाहू. तोपर्यंत आपल्या सिरीजला पूर्ण पहा आणि आपल्या पेजला सपोर्ट करत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.